साधारण 3 महिन्यांपूर्वी मी इथं कोबी आणि फ्लॉवरची रोपं लावली होती, काही टोमॅटोची रोपं लावली होती, काही झेंडूची, काही वांग्याची वगैरे म्हणजे जी काही असतील काही फुलाची रोपं लावली होती. तुम्ही बघितलीच होती. तर आता ना छानपैकी म्हणजे कोबी, फ्लॉवर आलेले आहेत आणि म्हणजे बाजूला आहे ना एक मोठं बीळसुद्धा होतं. आता प्रत्येक वेळेस बिळामध्ये साप असतोच असं नाही, पण कधी-कधी असू पण शकतो. त्याच्यामुळं थोडीशी भीती वाटत होती मला. पण नंतर ना मी थोडंसं धाडस करून कोबी आणि फ्लॉवरचे जे गड्डे होते ते काढायला सुरुवात केली. आता कोबीचे गड्डे तर निघाले, पण फ्लॉवरचे आहे ना म्हणजे खूप जास्त असे पिवळं पडलं होतं. त्याच्यावरती म्हणजे अळी वगैरे झाली होती, खूप अळी वगैरे झाली होती. त्याच्यामुळे मग फ्लॉवरचं ना एकसुद्धा घेऊ घेऊ नाही शकले मी, म्हणजे घेताच नाही आलं मला. पण कोबीचे ना जवळ-जवळ 4 गड्डे निघाले आत्ता आणि अजूनसुद्धा आहेत काही बरेचसे. तर हे कोबीचे आणि फ्लॉवरचे गड्डे लावलेलं मी आईला सांगितलं होतं. तर आई मला म्हटली होती, की "नाही, कोबी फ्लॉवरचे घरी येतच नाही. तू किती पण प्रयत्न कर." कारण की तिने अगोदर लावलं होतं. तिचं सगळं म्हणजे फेकून द्यायला लागलं होतं. कारण की सगळ्यांना म्हणजे अळी वगैरे झाली होती. म्हणजे ती म्हटली, "किती पण तू फवारे वगैरे मारले तरी येत नाही." पण मी ना आता कोबीचे म्हणजे घरच्या घरी होममेड म्हणजे घरच्या घरी तयार करून दाखवले अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने. तर फ्लॉवरचे नाही जमले बरं का. त्याला खूप जास्त अळी वगैरे झाली. आता फ्लॉवरला तशी पण अळी होतेच आणि म्हणजे फवारा वगैरे नाही मारला त्याच्यामुळं मग अळी झाली. पण कोबीचे छानपैकी गड्डे निघाले होते बघा, 4 गड्डे निघाले होते आणि मस्त टोमॅटोचे सुद्धा म्हणजे पिकून गेले होते. मला काढायला सुद्धा म्हणजे जमलं नव्हतं. बरेच दिवस मी म्हणजे पाठीमागं जाऊन बघत होते. म्हणजे रोज ठरवत होते, की मी आज काढेन, आज काढेन. पण काही मला कोबी, फ्लॉवर परत टोमॅटोचे म्हणजे काही हार्वेस्टिंग करायला जमलंच नव्हतं. तर आज आहे ना शेवटी मग म्हटलं आता ना हार्वेस्ट केल्याशिवाय जमणारच नाही. तसं मी एक फ्लॉवरचं म्हणजे गड्डा आहे ना तो बघितला बरं का कापून. पण त्याच्यामध्ये ना खूप जास्त आळे वगैरे होते. आणि ही बघा माझी झेंडूची फुलं. चला बाय बाय.